जयेश भोईर यांच्या शुभास्ते हा सन्मान दिला जातोय। खरं तर हे सगळे स्नेही जे आहेत नव्या अँड यशिता प्राइम प्रॉपर्टीचे सर्व शिलेदार आणि त्यांचे सर्व सहकारी आज फार मोठं सहकार्य फार मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं राहिलंय। त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय। तदनंतर आपण पाहतोय या पूर्व भागाच्या राजकीय क्षेत्रामध्ये आणि मोठुजी गावाच्या राजकारणामध्ये याचा आजपर्यंत एक मौलिक योगदान पाहिलं। शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा ज्यानं कधीच आपल्या गावामध्ये पडू दिला नाही, किंबहुना तो पडला जाणार नाही। एक विचारधारा सातत्याने ज्यांच्या मस्तकामध्ये पाहायला मिळते। आजच्या आघाडीच्या या युगामध्ये सन्माननीय संघर्ष योद्धे प्रीतमदादा म्हात्रे यांचे निकटवर्तीय म्हणून ज्यांचं काम राहिलंय आणि सन्माननीय विवेकानंदजी पाटील साहेबांच्या सहजीवनामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय असे सन्माननीय रमाकांतभाई पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी त्यांना समर्पित केला जातो आहे। आणि स्वाभिमानी नेतृत्व भाई रमाकांतजी पाटील साहेबांचे यथोचित मान सन्मान। मॅच सुरू करण्या अगोदर महत्वाची सूचना आहे। रनआउट बीमर वाईड या सगळ्यांसाठी एकच रिव्ह्यू असणार आहे। एक इनिंगला एक रिव्ह्यू दिला जाईल। सूचना संपली, मॅचला करूया सुरुवात। चला पुढील सन्मानाच्या दिशेने आपण जातोय। मंचकर आपण पाहतोय आदरणीय श्री वैभवजी सुतार साहेबांचं या ठिकाणी शुभागमन। त्यांच्या उपस्थितीचा हा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करेन सन्माननीय भूषण पाटील यांना की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान त्यांना समर्पित करावा। आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातोय। मंचकावर आपण पाहतोय कॅमेराच्या कोंदणामध्ये वैभवजी सुतार साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो आहे। तदनंतर आपण पाहतोय मंचकावर सन्माननीय धनंजयजी चव्हाण यांचं देखील शुभ आगमन आहे। त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे। मी विनंती करतोय कल्पेजी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जाईल। आलेल्या प्रत्येक मान्यवराला दिला जाणारा हा सन्मान आहे। सन्माननीय धनंजयजी चव्हाण यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। तदनंतर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे पागोडे गावाची चिटणीस सन्माननीय विनोदजी काना पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय। भूषणजी पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान विनोदजी काना पाटील यांना या ठिकाणी समर्पित करावा। तदनंतर आपण पाहतोय मोठीजी गावाच्या विकासामध्ये आजवर ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला, सरपंच असताना ज्यानं आपलं गाव सांभाळलं असे या गावाचे माजी सरपंच सन्माननीय महेशदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन। त्यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान केला जातोय। सन्माननीय जयेशजी भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातो आहे। तदनंतर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाच्या मोठुजी गावाचे आणि या पंचक्रोशीचे एक युवा नेतृत्व सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे। त्यांचा देखील सन्मान स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय आदरणीय श्री रोशनजी भोपी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी पाटील यांना या ठिकाणी आपण सन्मान समर्पित करावा। कला क्षेत्राशी निगडीत, क्रीडा क्षेत्राशी निगडीत, गावामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत प्रशांतजी पाटील यांचा होणारा सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय।
तदनंतर आपण मंचकर पाहतोय सन्माननीय अनिलजी विठ्ठल कदम यांचे या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार गटाचे अर्थातच आलेल्या मान्यवरांचा कदम साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय अजितजी भोपी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना समर्पित केला जातोय. मराठा बांधवांना सातत्यानं न्याय देण्यासाठी धडपडणारे हे नेतृत्व, एक मराठा लाख मराठा, अनिलजी कदम साहेबांचा होणारा हा सन्मान तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय श्री नितिकेश कदम साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. नितिकेश पंडित साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी दिला जातोय. खरं तर आजच्या रजनी क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून ते कार्यरत आहेत. अल्पावधीतच व्यावसायिक क्षेत्रामध्ये घेतलेली गगन भरारी एक उंची ज्यानं गाठली आणि आज फार मोठी स्पर्धा ज्यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्या शुभ हस्ते दिला जाणारा हा सन्मान. तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य अतिथी कक्षामध्ये राकेशजी सर्वोदय यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांच्या उपस्थितीचा हा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. आदरणीय श्री भूषणजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करू की आपण शुभ हस्ते हा सन्मान त्यांना या ठिकाणी समर्पित करावा. तदनंतर आपण पाहतोय मोठुजी गावाच्या टेनिस क्रिकेट गोलंदाजी क्षेत्रातला बॅकबोन अर्थातच धनेश कामोटकर त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. एक अष्टपैलू खेळाडू धनेशजी कामोटकर यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातो आहे. खरंच एक हर हुन्नरी खेळाडू, अफलातून गोलंदाजी, आजवर त्यांच्या टेनिस क्रिकेट बॉल मधल्या असंख्य स्पर्धा ज्यानं गोलंदाजीतून गाजविल्या असे धनेशजी कामोटकर यांचा होणारा सन्मान. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय अतिथी कक्षामध्ये अर्जुन परशुराम पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. परेश पाटील यांना आपण विनंती करू की आपण आपल्या हा सन्मान त्यांना समर्पित करावा. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाणारा हा सन्मान आपण पाहतोय. तत्पूर्वी अगदी या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे की बॅक टू बॅक 2 जर विकेट घेतले ना तर रोख रक्कम नकद रशीद 2000 रुपये असतील. चंदू नाकवा यांच्या माध्यमातून ओटो अतिश पाडी सर. तदनंतर मंचकावर आदरणीय श्री अंकुरजी कॉल यांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय श्री समीरजी गोवारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान अंकुरजी कॉल यांना या ठिकाणी समर्पित केला जातोय. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये टाळ्यांचा आवाज, सिट्ट्यांचा आवाज, अर्थातच रणशिंग फुंकलं जात आहे. बिग बॅटल, एक युद्ध दादर आणि फुंडे या 2 गावांमध्ये, 2 संघांमध्ये आणि 22 खेळाडूंमध्ये सुरू असलेली ही लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. चलूया मान सन्मानाचा कार्यक्रम असाच 4 दिवस 4 रात्रींमध्ये आपण सुरू ठेवूच. आलेल्या प्रत्येक माणसाचा आदरातिथ्य सन्मान ही पहिली ही व्यासपीठाची आणि या मंचकाची संस्कृती राहणार आहे. आणि तर आपण मान्यवरांच्या स्वागतानंतर क्रिकेटच्या मैदानाच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. या स्पर्धेनिमित्त आज यांचा आवाज आपण संपूर्ण रात्रीमध्ये ऐकू. अशी श्रेयश पाटील यांच्या आवाजाकडे आपण जाऊया.
याच दरम्यान आपण विनंती करू अनंता सहदेव पाटील यांना की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि असं नसतं बा सन्मान अनंता सहदेव पाटील यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि असं नसतं बाबा. चलूया आपण लाईव्ह विवरेज विवरण आणि या मॅचचं कव्हर श्रेयश पाटील यांच्या आवाजातून ऐकूया. थँक्यू सो मच अतिशय पाटील सर. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. खर तर 40+ लेजंड खेळाडू आहे. नाव आहे किशोर घरत. काही वर्ष आपल्या आयुष्यातील ज्या खेळाडूंना आपल्या गावासाठी वेचलीत, फक्त वेचली नाहीत तर त्यातून आपल्या गावाचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती उंच क्षितिजावर नेऊन ठेवलंय असा किशोर घरत आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला रितेश आहे. या चेंडूवर जर विकेट संपादित केली तर रोख रक्कम नकद राशी 2000 रुपयाचा मानकरी होईल. नामी संधी आहे यावेळेस गोलंदाजाकडे. समोर तितकाच अनुभवी फलंदाज. अगदी निमित्त आपण पाहतोय फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 आयोजित 90 इशिता प्राइम प्रॉपर्टी प्रकाश ज्योतातील 4 नाईट रजनीचा कुंभ मेळावा. 5वा चेंडू आपल्या कोट्यातील. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला होता. प्रयत्न आवडला असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. गोलंदाजी करत असताना अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं हे खूप कठीण असतोय. परंतु या आव्हानाला सामोरे जात असताना गोलंदाज आपण पाहतोय रितेश वार्य. यावेळेस संधी जरूर हुकल्या, परंतु उपस्थित खेळाडूंचं क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकण्याचं काम या गोलंदाजानं. एक दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू एक आणि चौथ्या चेंडूवर मात्र तिफलाची बाद केलं होतं फलंदाज सलामीला आलेला कौशल घरत. याला कौशलचं 3 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय. त्या मॅच मध्ये आपल्या टीम साठी त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. लेजंड खेळाडू किशोर घरत पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना यावेळेस दुसरा चेंडू षटपी चेंडू होता. टप्पा हेरलाय. पॉइंट रिजनच्या दिशेने चेंडू टोळवला जातोय. चेंडू या मैदानाला गुदगुल्या करत जातोय. सीमा रेषा बाहेर. किशोर घरतच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. मन कला क्षेत्राशी ते निगडीत आहेत, संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत. उत्कृष्ट पखवाज आणि मृदुंग वादक म्हणून संगीत क्षेत्रामध्ये त्यांची ओळख, त्यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. तदनंतर आपण पाहतोय गेली पुढील 4 रजनीमध्ये एक विनोदी समालोचन ज्यांचं आपल्याला ऐकायला मिळेल असे हरीश मडवी यांच्या शुभते परेजी पंडित यांचा होणारा सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. उत्कृष्ट पखवाज, मृदुंगमणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक संघटनेचे ते अध्यक्ष, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे. राईट ओव्हर द विकेट ना आपल्या कोट्यातील 7वा चेंडू फेकत असताना, कारण सांघिक 3रं वैयक्तिक दुसरं षटक ज्याच्या खांद्यावर सोपवलं जातोय असा गोलंदाज हर हुन्नरी खेळाडू आहे. नाव आहे नशीब नाईक. काही वर्ष ज्या खेळाडूंना अगदी सातत्यानं चांगली गोलंदाजी आपल्या गावासाठी आपल्या गावाच्या नावासाठी केली आहे असा नशीब नाईक आहे. तर त्याच टीम मध्ये आपण पाहतोय बादल सारखा एक आक्रमक फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला कुणाल घरत आणि किशोर घरत सारख्या हे 2 अनुभवी खेळाडू आहेत. या ओव्हर मध्ये सुद्धा 30 सुवर्ण संधी कंटिन्यू असेल. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू गली आणि फर्स्ट स्लिप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, जातोय थर्ड मॅनच्या दिशेने येतोय सीमारेषा बाहेर. चौकार. हरी का दुटी न राहून दोघं साऱ्या तरी करतो.
आपल्या गावातील एवन जोडी कल्पेश पाटील केतन पाटील यांच्या अगदी कल्पक बुद्धीतून साकारलेली ही प्रकाश ज्योतीतील सामने आपण पाहतोय आणि या अगदी प्रकाश ज्योतामधली पहिली रात्र पहिल्या रात्रीतील ही पहिली मॅच आपण अनुभवतोय यावेळी चेंडू हॉबॉली पद्धतीचा फुल पॉवरफुल अँड सक्सेसफुल चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरतून दर्जेदार कुणाल घरतच्या बाट मधून येतोय षटकार सूचना येते स्वयंसेवकांची की जो सीमारेषेच्या बाहेर किंबहुना लगत जो पडदा लगावलाय त्यावर कोणीही कृपा करून बसू नका अन्यथा आमचे स्वयंसेवक आपल्यापर्यंत पोहोचतील प्लीज फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं धावफलक वधारला जातोय धावसंख्या धावपटलावरती 1:29 घरात जी सुरुवात अपेक्षित होती फलंदाजी टीम करणारे टीम जीपी क्लब फुंड्या अगदी ती सुरुवात पाहायला मिळते एक विकेट जरूर फॉलोअप झाला होता परंतु अगदी तिथून असं वाटलं होतं धावसंख्येवर अंकुश बसवला जाईल का परंतु तसं नाहीये कुणाल गरज ज्याच्या नावाचा खरं तर डंका आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला किशोर गरज सारखा एक अष्टपैलू गुणवान खेळाडू आहे जितकी धारदार फलंदाजी तितकीच वेगवान गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाला ओळखलं जातो असं किशोर गरज आहे तर समोर एक गुणवान अष्टपैलू खेळाडू नशीब नाईक आहे पहिला चेंडू निर्धाव तदनंतर चौकार षटकार चौथा चेंडू यावेळेस ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू फेकला जातोय यावेळेस सिली मिड ऑफ ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात जरूर होत्या थोडेशा बंबल राहिल्या एक धावसंख्येमध्ये कन्वर्ट केलं जातो या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय 30च्या घरात 30 धावसंख्या धावपटलावरती आतापर्यंत जवळजवळ 16 चेंडूंचा खेळ झालाय धावसंख्या धावपटलावरती 30च्या घरात यावेळेस ऑन स्ट्राइक येतोय किशोर गरज ज्याच्या बॅट मधून एक देखणा चौकार साकारला चला पुन्हा एकदा वारंवार दुसरी सूचना कुणीही सीमारेषेच्या लगत असणाऱ्या पडद्यांवर बसू नका अन्यथा आमचे स्वयंसेवक आपल्यापर्यंत येतील आमची कमिटी खर तर चुखंदल नजर ज्यांची चौफेर आहे यावेळेस पुन्हा एकदा मोठी अपील केली जाते अपील मध्ये उत्साह खूप होता आत्मविश्वास कमी होता अगदी पंचांना सांगितलं हाईट फॅक्टर मॅटर करते यावेळेस फलंदाज सेफ झोन मध्ये चेंडू जातोय निर्धाव पहिला चेंडू नशीब नाईकनं निर्धाव फेकला दुसरा चेंडू चौकार लगावला कुणाल घरतनं तिसऱ्या चेंडूचा भरपूर समाचार घेतला चेंडू स्क्वेअर लाईकच्या वरतून षटकार फेकला होता तदनंतर एक धावसंख्या सन्मान दिला होता ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता तदनंतर निर्धाव चेंडू कमबॅक कसा करावा ना करण अगदी हे नशीब नाईकला पुरता ठाऊक आहे निर्णायक शेवटचा चेंडू राईट ओव्हर द विकेट ना समोर किशोर गरत अगदी किशोर गरतला चेंडू जरूर चांगला फेकला होता परंतु क्वालिफाईड पंचांचा निर्णय येतोय इतक्या रात्रीमध्ये अगदी कटाक्ष नजर ज्या क्वालिफाईड पंचांची आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये 3 ऑफिशियल पंच एका बाजूला विशू कोळी सर आहेत दुसऱ्या बाजूला राजू पाटील सर तर तिसऱ्या बाजूला आमच्या सध्याच्या स्थितीला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत एक लेजंड खेळाडू अनुभवी क्वालिफाईड पंच केडीएच वागिलवाडा टीम ज्या खरं तर व्यक्तिमत्वानं संघटित केली फक्त संघटित नाहीये तर त्या टीमचा डंका आज ओपन पर्यंत पोहोचवलाय असे लालचंदजी गावंड आहेत या ठिकाणी या तिन्ही पंचांचं करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत यावेळेस नो चेंडू नो प्लस स्पीड नामी संधी फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची समोर किशोर गरत आहे नशीब नाईक यावेळेस स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय व्हेरिएशन होत नजाकत होती गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये आणखीन एक येतोय निर्धाव चेंडू धावसंख्या स्थगित 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय या पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या धावपटलावरती 1:30 घरात 31 घरात चला पाणी घेऊन जायचंय जेव्हा जेव्हा 3 षटक होतील ना तेव्हा तेव्हा आपण अगदी तत्पर राहायचंय कारण जितका वेळ आपण वाचवू ना तितका अगदी ही स्पर्धा जास्त लवकर कव्हर करण्यामध्ये आयोजकांसाठी आपला हातभार लाभला जाईल यावेळेस खर तर
मैत्रीच्या दुनियेतील दोन राजा माणूस, एका बाजूला कल्पेश तर दुसऱ्या बाजूला केतन, अगदी दोन भावांची कल्पक बुद्धी, त्यांच्या जोडीला कैक अगदी मित्रांचा मेळावा आणि त्यांच्यातून साकारली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. म्हणूनच्या स्पर्धेला अगदी नाव दिलं फ्रेंड्स ग्रुप चषक 2025 आयोजित नव्या अँड यशिता प्राईम प्रॉपर्टी प्रकाश ज्योतातील नाईट क्रिकेट सामने. खर तर सर्वात सर्व ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली असे आमचे लाडके निलेशजी भाई. खर तर स्वप्न तुमचं, जबाबदारी आमची, या अगदी तत्वावर चालणारे व्यक्तिमत्व कैक अगदी जोडप्यांना ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्वप्नातलं घर ज्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय असे निलेशजी बाई. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अनंत सहदेव पाटील यांचा आदरातिथ्य मान सन्मान. आलेला प्रत्येक पाहुणा हा दिवा समान असतोय. गेस्ट इज गॉड युक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक हरीशजी मडवी सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा आदरातिथ्य मान सन्मान, माईची उपदार शाळ, त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ आणि या प्रतियोगितेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह भेट दिली जाते. UTC उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही सर्व स्पर्धा त्याचबरोबर होणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य मान सन्मान या ठिकाणी कव्हर केलं जातोय. 18 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपट्टावरती 1 बाद 31च्या घरात आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ आहे. खर तर लचनजी गावण सर, खर तर पाहायला गेलात तर ही धावपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे, कारण याच मैदानावरती कैक मोठमोठ्या धावसंख्येचा विक्रम आम्ही पाहिलाय. मग याच विकेटवरती मोठी जी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये सर्वाधिक धावसंख्येचा आकडा 108 धावसंख्येचा उच्चांक आम्ही पाहिला. अगदी या धावपट्टीवर कळत असताना प्रतिस्पर्धी टीमला आपल्याला जर नमवायचं असेल ना तर जास्तीत जास्त धावसंख्येचा टार्गेट सेट करावा लागेल. या प्रतियोगितेतून मुख्य मान्यवर प्रस्थान करतात. उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनानं सविनय स्वागत. दुसरीकडे अगदी मॅच ऑन होईल. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय मंगेश जोशी येतोय. 18 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 31 असताना मंगेशला अगदी प्रमोट केलं जातोय. कशी एका षटकामध्ये 2 विकेट जर मंगेशने संपादित केलं तर त्यांचे परम मित्र पेंटर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचे पारितोषिक असेल. मंगेश राईटम राऊंड द विकेट न मारा. पहिला चेंडू अगदी कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता कुणाल याचा, परंतु आपल्या गतीनं बीट करतोय मंगेश जोशी. चांगला चेंडू फेकला जातोय. समोर एक आक्रमक फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार चौकार साकारलेत असे कुणाल गरत. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल राहिला. डीप एक्स्ट्रा अगदी कव्हर करून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला फील्ड केला. 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. आमचे साथी गुणलेखक व्यावसायिक गुणलेखक रणजी कोळी सांगतात की तब्बल 12 चेंडू आतापर्यंत कुणाल गरतनं फेस केले. धावसंख्या उभारली तब्बल 25, त्यामध्ये 2 षटकार 2 चौकारांचा समाविष्ट आहे. पहिला चेंडू निर्धाव काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अगदी 2 धावसंख्या चित्त्याच्या चपलाईनं पळून काढल्या जातात. तिसरा चेंडू राईट राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिलाय. चेंडू जातोय सीमारेषच्या बाहेर. चौकार.
थँक्यू. नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय मंगेश जोशी समोर अगदी कुणाल गरत आणि कुणाल गरतला तुम्ही स्लॉट मध्ये चेंडू टाकू शकत नाहीये. त्याचा अगदी परिणाम हेच पाहणार. समोरच्या प्लॉट मध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. वेळेस ज्यांच्या नावानं खऱ्या अर्थाने स्पर्धा भरवली गेली 90 अँड यशिता प्राईम प्रॉपर्टी याच्या सर्वासर्व सन्माननीय खरं तर तरुण तडफदार युवा पिढींच्या गळ्यातील ताईज सन्माननीय निलेशजी बाई यांच्या माध्यमातून रोख रक्कम प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक असे तब्बल 1,50,000 रुपयाची नकद राशी या आमच्या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. त्याचबरोबर सन्माननीय अनंत विठ्ठल कदम यांच्या माध्यमातून या आमच्या स्पर्धेसाठी रोख रक्कम नकद राशी 1,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आरएनचे फिटनेसचे सर्वासर्व, त्याचबरोबर आरएनचे टस्कर्स, त्याचबरोबर आरएनचे वायफाय सर्व्हिसचे सर्वासर्व भारतीय जनता पार्टीच्या धडाडीचे कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय परेश नरेश पाटील ज्यांच्या माध्यमातून खरं तर फ्री विनामूल्य वायफाय सेवा या स्पर्धेसाठी पुरवली गेली आहे. त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. निर्णायक शेवटचा चेंडू बाकी आहे. निर्णायक शेवटचा चेंडू आपण पाहतोय मंगेश जोशी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 12 खर्च केल्यात. शेवटचा चेंडू यावेळी चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये वेट अँड वॉच फटका पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येच्या सहाय्यानं वैयक्तिक स्वतःच्या 37 तर सांघिक धावसंख्या 45 आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे कुणाल खर तर चांगली प्रतियोगिता ज्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यावसायिकांना खर तर ही संधी आहे, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय एडिटर कुणाल बंडा यांचा सुद्धा एक चांगला अगदी लोगो या ठिकाणी सजवला जातोय. त्या कुणाल बंडा यांच्या माध्यमातून सातत्यानं वारंवार चांगली धून आपल्याला ऐकवयास मिळेल. तत्पूर्वी आणखीन एक सुवर्ण अगदी एक महत्वाची सूचना आहे प्रत्येक टीम साठी, प्रत्येक खेळाडूसाठी की स्पर्धा मोठी आहे आणि या मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्यानं खेळत असतो आणि ते खेळत असताना खरं तर त्या स्पर्धेच्या नियमावलींचं पालन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक टीमला अगदी ही सूचना येते की आपला खेळाडू कक्ष जो उभा केलाय ना, खरं तर आयोजकांनी जी मेहनत घेतली ना त्या मेहनतीला रंग भरवण्याचं काम अगदी तुम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला जो खेळाडू कक्ष उभा केलाय ना त्यामध्ये अगदी तुम्ही स्थानापन्न त्यामध्ये व्हायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक टीमला विनंती आहे की पहिला सत्र संपायच्या अगोदर आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी आमच्या टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. अन्यथा जर दोन्ही टीम्स किंबहुना त्यांचे कर्णधार उपस्थित राहिले नाहीत तर अगदी आमच्या स्वयंसेवकांच्या नियमावलीला आपल्याला सामोरं जावं लागेल. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूला टीम टाकीगाव तर दुसऱ्या बाजूला समिदा नागाव. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचा आहे. किंबहुना आपल्या टीमचा एखादा प्रतिनिधी आला असेल तर त्यांना सुद्धा नाणेफेकीच्या कॉलसाठी आलंय तरी हरकत नाहीये. गेम ऑन होतोय. निर्णायक शेवटचा चेंडू ज्याच्या नावामध्ये सर्वासर्व असा राम. पहिला चेंडू हॉप बॉली पद्धतीचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला दिशा दाखवली. चेंडू सीमारेषेकडे जरूर ट्रॅव्हल होत होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना आपल्या टीमसाठी 2 धावसंख्येचा बचाव कार्य पाहायला मिळतोय. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 47च्या घरात.
शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातोय, असं स्लॉग ओव्हर रामच्या हातामध्ये सोपवलं जातोय. जेव्हा जेव्हा टीम संकटामध्ये सापडते ना, तेव्हा तेव्हा त्या टीमचा तारणहार हा राम राहिलाय. यावेळेस रामला धावसंख्येवर अंकुश बसवण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं जातोय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, बराच काल हवेमध्ये आहे, गलीमधला क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा झेल जमिनीला दान होत्या. लालचंदजी सर असं म्हटलं जातोय, कॅचेस विन द मॅचेस, कॅच घ्या आणि क्रिकेटचा खेळ जिंका. परंतु यावेळेस ती झेल जमिनीला दान होत्या. किशोर गरज सारख्या एक महान किंबहुना आक्रमक खेळाडूला हा जीवनदान दिला जातोय. या एक धावसंख्या पळून काढली जाते. धावसंख्या धावपट्टावरती 48. त्याहून काही पटीने लालचंद सर अगदी मॅचचा मोमेंट कुठे अगदी शिफ्ट होतो की जो सेट फलंदाज आहे ना कुणाल गरज, तो ऑन स्ट्राइक येतोय, ज्याची बॅट चमकली आहे. नव्हे तर बरसरी या मैदानामध्ये तब्बल वैयक्तिक स्वतःच्या 37 धावसंख्येवर खेळतोय. टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला हरकत नाहीये. जीपी क्लब फुंड्या वैयक्तिक 37 धावसंख्येवर खेळतोय. फक्त 16 चेंडूंना फेस केल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. राम मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेटनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 खर्ची केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये अगदी चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु स्वतःच्या मनगटावर असणारा विश्वास म्हणून स्वतःकडे स्ट्राइक ठेवल्या. स्ट्राइक रोटेटसाठी किशोर गरजचे प्रयत्न राहिलेत, परंतु त्या प्रयत्नाला स्वतः बळी पडला जातोय आणि धावचीच्या स्वरूपात किशोर गरज बॅक टू द डग आउट. अगदी खरं तर लॉट्स चेंज झालेले होत्या. तर एका बाजूला समिता नागाव तर दुसऱ्या बाजूला कोपरवली 11 कोपरवली असेल. नेक्स्ट मॅच. यावेळेस का मी स्वतःकडे स्ट्राइक ठेवली होती याचा मूर्तिमंत उदाहरण हा चेंडू आणि त्या चेंडूवर चढवलेला हल्ला कुणाल गरजच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. आयोजक कल्पेशजी पाटील यांच्या अगदी आतुरतेने वाट पाहत असणारे व्यक्तिमत्व कलमुसरे गावातील PN अण्णा यांना विनंती करतोय की आपण प्रेक्षकांमध्ये न राहता आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या धावपटलावरती 54. अर्धशतक ओलांडला जातोय वैयक्तिक 43 वर कुणाल गरज. यावेळेस बॅक टू बॅक कॉपी अँड पेस्ट केला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. फलंदाजाचं नाव आहे कुणाल गरज. काम राहिलंय गोलंदाजांचा कर्दनकाल. यावेळेस वैयक्तिक 49 धावसंख्येवर खेळतोय. या नाईट रजनीतील पहिला अर्धशतक झलकावेल का नाव आहे कुणाल गरज. फलंदाजी आतापर्यंत आवडली असेल तर टाळ्यांचा प्रतिसाद व्हायला हरकत नाहीये. एक चेंडू शिल्लक आहे. सांघिक धावसंख्या 60 आहे तर वैयक्तिक अर्धशतकीय खेळीपासून फक्त 1 धावसंख्या वंचित आहे. या स्पर्धेला अगदी 4 चांद लावणारी ही पहिली अर्धशतकीय खेळी होईल का? कुणाल गरजसाठी टाळ्यांचा गजर. शेवटचा चेंडू. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकार हायट्रिक आणि त्याचबरोबर स्वतःची अर्धशतकीय खेळी पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना अपेक्षित असणारी फलंदाजी पाहायला मिळते. कुणाल गरजला विनंती असेल की आमच्या कॅमेराकडे आपली बॅट हवेमध्ये दाखवायची आहे, ज्याच्या बॅट मधून या सध्याच्या घडीला ट्रेंडिंग आपल्या बॅटवर कीज घेतली जाते. ज्या बॅटनं नाव दिलं, ज्या बॅटनं अगदी कुणाल गरज सारखा एक आक्रमक फलंदाज ज्याची फुंडे टेनिस क्रिकेट पटलानं अगदी दाद घ्यायला लावली असा हा कुणाल गरज ज्याच्या बॅट मधून साकारली जाते अर्धशतकीय केली. चला उपस्थित प्रेक्षकांना विनंती आहे त्या कुणालसाठी टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा चहूबाजूने व्हायला हरकत नाहीये. पहिलीच मॅच आणि प्रेक्षकांसाठी अपेक्षित किंबहुना मान्यवरांचा मन
मेजवानी जिंकणारी फलंदाजी साकारली जाते कुणाल गरजच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या 66 आणि 67 धावसंख्येचं आव्हान प्रतिस्पर्धी टीम समोर परिवर्तन हा कालाचा गरज आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाजामध्ये परिवर्तन करणार आहोत आवाज असणारा पुन्हा एकदा मोठीजी गावातील बुलंद आवाज सन्माननीय प्रियाजी पाटील सर यांना विनंती करतोय की आपण मायक्रोफोनवर अगदी रुजू व्हायचं आहे ओर टुटीचे फेसबुकच्या या यार दोस्ता अतिथी देवो भव गेस्ट इज गॉड या युक्तीप्रमाणे या ठिकाणी हिंदू संस्कृती जतन केली जाते उपस्थित मान्यवर या मुख्य आयोजक स्पर्धेचे एवन जोडी कल्पेशजी पाटील यांच्या विनंतीस मान देऊन कलंबुसरे गावातील PN अण्णा या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा आदरातिथ्य मान सन्मान माईची उबदार शाल त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत तत्पूर्वी अगदी दुसऱ्या सत्राकडे आपण वळण्यापूर्वी पुन्हा एकदा बोलूया डीजे मास्टरच्याकडे डीजे कुणाल सहर्ष स्वागत चला समिदा नागाव नेक्स्ट मॅच एका बाजूला समिदा नागाव असेल तर दुसऱ्या बाजूला कोपरवली 11 कोपरवलिया दोन्ही टीम्सला पुन्हा एकदा आपण माईचा पुकार देतोय भ्रमणध्वनीतून अगदी संपर्क साधला गेलाय दोन्ही टीम्स ऑन द वे आहेत ज्या खेळाडूंना खरं तर कोपरवली टेनिस क्रिकेट पटलाला एक वेगळी ओळख दिली आहे कोपरवली टेनिस क्रिकेट पडलेला एक गोड स्वप्न म्हणजे प्रितेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर कर्णधार आहेत मी विनंती करतो की आपण अगदी पुढे येऊन विराजमान व्हायचं आपला आदरातिथ्य मान सन्मान केला जाईल खरं तर या खेळाडूसाठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये कारण ज्या खेळाडूच्या माध्यमातून या आयोजनासाठी महत्वाचा घटक म्हणजे या मैदानावरची विकेट ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली गेली आहे असं प्रितेशजी पाटील यांच्यासाठी टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये मी विनंती करतोय संयोजकांना की आपल्या शुभ हस्त्या प्रितेशजी पाटील यांचा आदरातिथ्य मान सन्मान करायचा आहे मी विनंती करतोय कल्पेशजी पाटील एवन जोडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आदरातिथ्य मान सन्मान केला जातोय प्रितेश पाटील खरं तर मास्टर माइंड कर्णधार म्हणून ज्याला संबोधलं जातोय चौफेर नजर ज्या कर्णधाराची आहे आणि त्या कर्णधाराच्या शैलीतून अनोखी ओळख ज्या खेळाडूंना आपल्या नावाची केली आहे उरण प्रीमियर लीग मध्ये कॅप्टन कूल खरं तर सोनारी टीमचं प्रतिनिधित्व ज्याच्या खांद्यावर होता असा हा हरवणारी खेळाडू या खेळाडूचा सन्मान त्याच्या कलेचा सन्मान केला जातोय माईची उबदार शाळ सुगंधी पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह दिली जाते सो थँक्यू सुरेश पाटील सर सौंदर्यवान जगतातील देवभूमी रायगड
आणि रायगडच्या या पवित्र परिसरात कलाकारांच्या भूमीत आज समालोचन करताना मनस्वी आनंद होतोय। फ्रेंड्स ग्रुप आयोजित हा भव्य दिव्य चषक 4 दिवस रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि त्यामधील सर्व ग्रामीण स्तरावरील चांगले संघ आणि त्यामधील आजचा हा पहिला सामना आपण पाहिला। कुणाल गरजची दमदार बॅटिंग, पहिला हाफ सेंचुरी मॅचला केली आहे सुरुवात। व्हॉट एफर्ट्स लावले होते चांगले, पण फटक्यामध्ये थरारी तितका चांगला होता। पहिला चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार। हम भी किसी से कम नहीं है। दादर संघ पहिला बॉल पासून संघर्ष चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला 67 धावसंख्या थांबवण्याच्या दिशेत एफर्ट्स पाहायला मिळाले। फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे आणि त्यामुळेच फील्ड हा फार महत्वाचा पार्ट आहे क्रिकेटमध्ये। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची दाट अपील, परंतु नाहीये। इज सेफ, सुरक्षित आहेत तो आणि इथून मात्र सुरक्षित एक धावसंख्या मिळते। चांगली सुरुवात झाली आहे। पहिला बॉल वरती चौकार, त्यानंतर फटका फसला। तुम्हाला फलंदाज पाहायला मिळाला, तो जागेवरती गिरट्या घेत होता आणि बॉल मध्ये स्पीड चांगला होता। त्या बॉल वरती स्विंगिंग ऍक्शन पाहायला मिळाली आणि फलंदाजाचा पदतली तो सुद्धा पाहायला मिळाला। अनेक प्रकारचे अनेक पैलू घडले आणि त्यातून मिळाले एक सिंगल। स्ट्राइक रोटेशन होणार आणि स्ट्राइक वरती बॅट्समन येणार। मिस्टर बादल, द डायमंड ऑफ द दादर टेनिस क्रिकेट, पेन तालुक्यातील आज सर्वात गुणवंत खेळाडू आहे। सर्वोत्तम धावसंख्या करणं, सातत्याने आपल्या टीमला पाठबळ देणं, मोठमोठ्या धावसंख्या चेसिंग असेल तर मात्र एकटा उभा राहून त्या धावसंख्या पूर्ण करणं, ही खरं तर सध्याच्या घडीला त्याची ओळख आहे। बादल ऑन स्ट्राइक, किशोर गरत रनआउट मध्ये थोडाफार चुकी होतीये, पुन्हा तो बॉल सुरलीत टाकला जाईल। धावसंख्या झाली आहे 5 बॉल झाले 2 करायचे 67, 67 रनचा टार्गेट आहे आणि 67च्या टार्गेट मध्ये आतापर्यंत 2 बॉल मध्ये 5 झाले। पिवनचं पहिलं षटक आहे। गोलंदाज किशोर गरत, हा बॉल फटका फसला, हवेमध्ये आहे कॅच, क्षेत्ररक्षक पोहोचव, वड कॅच, कपिल देवची आठवण करून देणारा आणि या मॅच मधून बादल मात्रेला परतावा लावणारा अप्रतिम कॅच। अप्रतिम कॅच घेतली आहे या मॅच मधील ही कॅच फार मोठे पर्सेंटेज डाऊन प्लस करू शकते, अशा प्रकारची कॅच घेतली आहे। कारण दादर टीमचा महत्वाचा ट्रम्प कार्ड, आपण दादर टीमला चार्ज करणारा फलंदाज बादल मात्रेला पाहतोय। शॉर्ट पिच बॉल होता, त्याला ऑन साइडला मारायचा होता समोरच्या दिशेनं आणि असा फटका सजवताना व्ही शेप मध्ये खेळत असताना तो फटका फसला। टॉप एज लागून आपण मिड ऑफच्या दिशेनं तो कॅच झाला। चांगली कॅच घेतली आहे। जवळजवळ जितका काल बॉल हवेमध्ये होता ना तितका काल त्याचा धाव चालू होते आणि ते रन कॅच पाहायला मिळाली। अभिजित हा क्षेत्ररक्षक होता, कौतुकास्पद कामगिरी आहे या मॅच मध्ये। गोलंदाजाने जरी त्याला फसवलं होतं बादलला ना, तरी या मॅच मध्ये तो क्षेत्ररक्षकाला फसवू शकला नाही। चांगले एफर्ट्स लावले आणि पहिली विकेट मिळाली आहे टीम जीपी क्लब फुंडे। हा बॉल लोअर फुल टॉस, फास्टेस्ट डिलिव्हरी होती। या बॉल वरती स्पीड पाहायला मिळाला, या बॉल वरती दमखम पाहायला मिळाला। गोलंदाज किशोर गरजचा तजुर्बा आहे, अनुभव आहे आणि कित्येक काळ त्यांनी मैदान क्रिकेटवरती खेळली आहेत आणि त्या मैदानावरती खेळ तो आजचा गायक सुद्धा चांगला पाहायला मिळतोय किशोर गरज। हा बॉल बघा, प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन पाहायला मिळतं। मागचा बॉल स्पीडने टाकला होता, थोडाफार वेगवान बॉल होता। या बॉल वरती स्विंग पाहायला मिळाला, अगदी गुडलाईन स्पॉट वरून बरोबर शरीराच्या समोरून अगदी एखाद्या हवेचा स्पर्श व्हावा इतका सौंदर्यवान बॉल किशोर गरजच्या माध्यमातून पाहायला मिळाला। लास्ट बॉल, धावसंख्या आहे त्या स्थितीमध्ये 5 ऑन द बोर्ड। हा फटका चालला ऑन साइडला, लॉंग ऑन क्लिअर केला, बॉल चालणार गोलीच्या वेगानं, बॉल होतोय फरार, ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने येतोय हा फ्रेंड्स ग्रुप चौकार।
आई इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तथा सर्व सन्माननीय महादेवजी कासकर इथं उपलब्ध आहेत. मी विनंती करेन अजितजी भोपी यांना की आपल्या शुभ हस्ते महादेवजी कासकर साहेबांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय महादेवजी कासकर यांचा शुभ सन्मान केला जाईल अजितजी भोपी यांच्या शुभ हस्ते. आणि फार मोठे क्रिकेट प्रेमी आहेत आणि आजच्या स्पर्धेला सुद्धा त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. याच दरम्यान आपण धावसंख्या पाहतोय. धावफलकावरती 9, 1-9. सुरुवात खडतर राहिली आहे. प्रवास चांगला आहे, वाईट आहे. विकेट सुद्धा गेली आहे, धावसंख्या सुद्धा झाल्या. 2 चौकार पाहायला मिळाला, 1 सिंगल, त्यानंतर 1 विकेट, 2 निर्धाव. चांगली बॉलिंग आणि चांगली सुद्धा बॅटिंग. 67 करायचे आहेत. हा बॉल घुटना ठेक, तमाशा देख, ऑन साइडला फायनल एक क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु बसला. गोलंदाजी मार्गावर विशाल म्हात्रेला पाहतोय. स्लॉग ओव्हरची गोलंदाजी करणं त्याची ओळख आहे आणि या टायमिंगला टीमच्या फ्रंटला येऊन बॉलिंग करतोय दुसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज विशाल म्हात्रेचा. हा बॉल फटका हवेमध्ये आहे, एलिव्हेशन पण मिळाला. बॉल होतोय सीमारेषा पार, येतोय संघर्षमय हा षटकार. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस, व्हाट अ शॉट, पिकअप केलाय, क्षेत्ररक्षक धावपल करतोय, फील्ड झाली आहे, बॉल सुरक्षित आहे. इथून मात्र मिळतील आणखी 2 धावसंख्या. 5 संघर्ष चालू आहे. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करणं, प्रत्येक बॉल वरती मोठमोठ्या धावसंख्येचे फटके लगावणं ही खास तर ओळख राहिली आहे फलंदाजाची. नाव आहे कुणाल. जर आतापर्यंत 1 चौकार, 1 षटकार, 1 डबल, 1 सिंगल, टोटल धावसंख्या 13 केल्यात. चांगले प्रयत्न चालू आहेत. व्हाट अ शॉट, अप्रतिम टायमिंग, लाजवाब सौंदर्यवान फटका येतोय 4 धावसंख्येसाठी सीमा पार चौकार. चला नेक्स्ट टीम पुढचा सामना आपण नाणेफेक करून घेणार आहोत. 21 झाल्या, 21 रन्स ऑन बोर्ड. झाल्यात आतापर्यंत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगला प्रतिकार चालू आहे. जसे आले त्याने गेम वाजवला आणि इथून मात्र फील्ड मध्ये फरक पाहायला मिळतोय. गडबड झालीये धोक्याची आणि बॉलवर मोहर उठवली आहे चौक्याची. वार पलटवार दादर टीम इथे मात्र पलटवार करायला सुरुवात केली आहे. हा प्रेक्षकांची अल्लोड गर्दी आहे. पहिला सामना आहे आणि अगदी वेळेनुसार मॅच ना सुद्धा सुरुवात झाली आहे आणि या मॅच या संपूर्ण रणनीतील हा पहिला सामना आहे. या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्याच मॅच वरती संपूर्ण प्रेक्षकांची करडी नजर आहे. प्रत्येक बॉल वरती हिशोब चालू आहे.
आतापर्यंत धावसंख्या झाल्यात 25, 67 करायच्यात, 42 बाकी आहेत. शेवटचा बॉल आहे. विशाल मात्रेवरती आक्रमण पाहायला मिळतंय. आतापर्यंत 16 धावसंख्या खर्च केल्यात. हा बॉल ऑफवॉली प्रकारचा बॉल होता. त्याला ऑन साइडला ड्राईव्ह करत होता मिड विकेटच्या दिशेने. बॉल जातोय डीप मिडला, फील्ड केला जातोय. पंजाचा इशारा येईल आमच्यापर्यंत. 2 षटकांचा खेळ संपला. प्रारंभीची 2 षटकं संपलेत. धावसंख्या झाल्या 26, करायच्या आहेत अजूनही 18 बॉल, 41 ची गरज. तर दुसऱ्या बाजूला या नाईट रजनीतील पहिल्या रात्रीतील दुसरी मॅच एका बाजूला कोपरवली 11 कोपरवली आहे, तर दुसऱ्या बाजूला संविधान नागाव असेल. मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक केतनजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. दुसऱ्या बाजूला इंटरनॅशनल क्रिकेटकडे आणखी एक गोड बातमी. 250 न्यूझीलंडला उभारायच्या होत्या आणि 205 वर अगदी ऑल आउट केली टीम इंडियानं. ही सुद्धा एक गोड बातमी आहे आणि त्या मॅचचा युरो राहिलाय. वरुण चक्रवर्ती नाणेफेक केला जातोय. टेलीचा कॉल. एस टेल नाणेफेक जिंकलाय. कोपरवली 11 कधी खेळलात का संविधान नागा विरुद्ध? खेळलोय, नेहमी हरवतात ते आम्हाला. येस, हा खरं तर कॅप्टन कूल आहे आणि त्याची विनोदी शैली आहे. नेहमी हरवतात असं सांगलं, परंतु या मॅच मध्ये निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षणच करू प्रथमतः. येस, क्षेत्ररक्षण करणार आहेत. देऊया शुभेच्छा टीम कोपरवली 11 कोपरवली. तर दुसऱ्या बाजूला संविधान नागाचा कर्णधार अगदी बाईट्स घेण्या अगोदरच या मंचावरतून खरं तर प्रस्थान केलंय त्यांना. O2 समालोचन कक्ष जिथे आवाज ऐकणार आहोत. मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व, एक तंत्रशुद्ध समालोचक, या मुठीचे गावातील बुलंद आवाज प्रियालजी पाटील सर. थँक्यू. 26 झाल्यात, 41 अजूनही गरज आहे. 67 टार्गेट आहे. 67 रन्स. 5 षटकामधील निर्धारित क्रिकेट आपण जो पाहतोय. लिमिटेड ओव्हर्स मध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवतोय. फ्रेंड्स ग्रुप आयोजित भव्य दिव्य चषक आणि या चषकातील आजच्या रजनीतील पहिली रजनी आणि पहिल्या रजनीतील ही सुंदर सुरुवात क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. एका बाजूला पेन तालुक्यातील एक दिग्गज संघ दादर संघ, त्याचं नाव आहे, ज्यांच्या नावामध्ये पॉवर आहे, असं पॉवर ऑफ दादर. दादर टीम वाव, फटका चांगला. क्षेत्ररक्षक निवडलाय. धावसंख्या कमी मिळतील, 1च मिळतील. आपण पुणे टीमचा विचार केला तर एकदम सेन्सिबल क्रिकेट आहे. आतापर्यंत त्यांच्या टीम मधील बहुतांश खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रथमेश म्हात्रे, सत्यम तोही पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे अनेक सारे प्लेयर नसताना सुद्धा त्यांच्या अनुपस्थित ही टीम फाईट करते. सत्तावीस झाल्यात. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. किशोर गरत अगेन्स्ट झालाय. पहिल्या षटकामध्ये 9 खर्च केल्यात आणि पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली आहे. का प्रतिम बॉल, व्हाट अ परफ्यूम डिलिव्हरी. वेगवान आणि वेगानुसार तो बॉल अगदी जागेवरती टाकणं ही खरं तर कला आहे आणि या कलेचा तो कलाकार आहे. नाव आहे किशोर गरत. अप्रतिम बॉल. मागच्या बॉल मध्ये थोडाफार स्पीड कमी होता, या बॉल वरती स्पीड वाढताना पाहायला मिळाला. म्हणजे कधी कधी तो 3rd गिअर वरती येतो, कधी तो 4th गिअर वरती येतो. चांगली बॉलिंग. बसवला, हवेमध्ये आहे कॅच. एफसाइड एज आणि इट्स आउट. कॅच आउटच्या स्वरूपात आणि किरेक फलंदाज होईल. बॅक टू डग आउट. दादर विपक्ष फुंडे दोन्ही त्याच ताकदीचे संघ आहेत. आणि क्रिकेटमध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे. एखादा काल गाजवत असतो, एखाद्याने काल गाजवलेला असतो, तर काही जण येणारे काल गाजवणारे असतात. यामधील सगळी फाईट आहे आणि आजच्या रातमधील ही पहिली बेस्ट बॅटल मॅच आहे. पेन विपक्ष उरण मधील एक चांगला संघ, दुसऱ्या बाजूला पेन मधील एक चांगला संघ. दोन्ही टीम मध्ये नवतरुणांची नवी भरती आणि त्यानंतर नवा क्रिकेटचा नवा चैतन्य देणारी या स्पर्धेतील पहिली मॅच. दादर विपक्ष फुंडे. जीपी क्लब फुंडे विपक्ष दादर.
लोअर फुल टॉस होता, जागा बनवली आहे, बॉल चाललाय सीमा पार, येतोय या बॅट मधून लागलाय सुमधुर आवाज. स्क्वेअर लेगला पण षटकार पाहिला, ज्या ठिकाणी आपण 8 लाईट बोर्ड्स आहेत आणि युटीसी लाईव्ह ही 3 कॅमेरे घेऊन ही मॅच कव्हर करते. अप्रतिम क्वालिटी राहिली आहे. युटीसी लाईव्ह उरण टेनिस क्रिकेट आपल्याच विभागातील सूरज पाटील हा नवतरुण या गोष्टीसाठी ओळखला जातो. वाव, व्हॉट अ डिलिव्हरी. अकुल टप्प्याचा बॉल आणि ज्या टप्प्यावरती बॉलिंग करायची असते क्रिकेटमध्ये ती पाहायला मिळाली. आता मात्र किशोर गरजच्या बाजूनं एकटा झगडतोय, एकटा लढतोय या मॅच मध्ये, त्याला साथ देतोय. ज्याला 50 झलकली, 50 लावली आहे, कुणाल गरज निरीक्षण करतोय. या मॅच मध्ये बरंच काही पाहायला मिळतोय. एका बाजूने धावसंख्या येतात, सिक्सर लागले जातात, डॉट जातात, सिंगल येतात, विकेट सुद्धा पाहायला मिळतात. धावसंख्या पाहायला मिळते 33. लास्ट बॉल, बॅटची लिडिंग आहे, थर्ड मॅन कडे बॉल चालला, फील्ड केलाय सत्य बाहेर तिकडे आणि बॉल फील्ड केल्यानंतर काय होतोय तर एक धावसंख्या येईल, 3 षटकांचा खेळ संपेल आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतात 34. 34 रन्स ऑन बोर्ड आफ्टर कंप्लीटेड 3 ओव्हर्स. 2 षटक आपण पाहिलीत किशोर गरजनं टाकली. पहिल्या षटकामध्ये किशोरनं दिल्यात 9, दुसऱ्या षटकात विशाल मात्रेच्या आले 17 आणि तिसऱ्या षटकात किशोर गरजच्या आल्या 8. इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. कमी धावसंख्येचं षटक फेकणं किशोर गरजची ओळख आहे आणि ते या मॅच मध्ये करून दाखवलंय. पॉवर प्लेच्या षटकात 9 दिल्या, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 8 दिल्यात. टोटल रणसंख्या पाहायला मिळतात 34 आणि अजूनही 12 बॉलांचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्येची गरज आहे 33. पडली भवानी जेव्हा मॅच मध्ये आपण आतापर्यंतचा 60% खेळ पाहिला. दादर संघ फाईट करतेय, धावसंख्या भरवायचे, त्यांना 67 66 केला जीपी टीम फिंडे आणि त्यांना 67 करायचे आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे जवळजवळ अर्धा काल निघून गेलाय आणि ही मॅच प्रातःकाळाकडे चालली आहे. शेवटचे 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. टाइम अलर्ट आहे, इट्स ओके. 19 मिनिटं झाली आहेत आतापर्यंत. नेक्स्ट बॉल, हा बॉल चालला, रनआउटची दाट शक्यता होईल का? हेट्स इट्स अ क्लीन आउट. हवेमध्ये बॅट आहे, आपण लाईव्ह पाहू शकता युटीसीच्या माध्यमातून. ही येते धावसंख्या चोरून काढताना ही चोरटी विकेट. मोठे मोठे ते
हवाई हल्ले करणारे बॅट्समन त्याच्या टीम मध्ये आहेत. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला हा पॉवर जनरेट करणारा बॉलला केला हॅमर. बॉल चालला सीमा पार येतोय हा षटकार. आकडे बदलत जातील. एक एक बॉल वरती तुम्हाला ट्विस्ट पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती हालचालीला वेग येईल आणि प्रत्येक बॉल वरती तुम्हाला त्या हालचाली तुम्हाला पाहायला मिळतील. यूटीसी लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. यूटीसी लाईव्ह उरद रायगडच्या संपूर्ण परिसरात आता मात्र सगळ्या ठिकाणी अनेक इव्हेंट्स अनेक कार्यक्रम कव्हर करताना पाहायला मिळतात. सूरज पाटील आणि त्यांची टीम चांगली कार्य करते, चांगलं काम करते आणि सध्या चर्चेत राहिली आहे ही संपूर्ण वाहिनी. 10 बॉल 27 ची गरज. एक एक बॉल वरती संघर्ष पाहायला मिळतोय. इथून मात्र शॉर्ट पेस डिलिव्हरी एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. सिलेक्शन चुकलंय. या टायमिंगला तुम्हाला फार महत्वाचं आहे की प्रत्येक बॉल वरती धावसंख्या येणंही महत्वाचे आहेत आणि प्रत्येक बॉल वरती तुम्हाला धावसंख्या घेणंही महत्वाचं आहे. म्हणजे फक्त फटके लागून अर्थ नाहीये, तर फटक्यामध्ये पॉवर असली पाहिजे, गॅप सिलेक्शन असलं पाहिजे आणि बॉल वरती धावसंख्या येणं महत्वाचे आहेत. तर आतापर्यंत धावसंख्या लागल्यात, रणसंख्या झाल्या 40 करायचे आहेत. आणखी 9 बॉल 27 ची गरज टीम दादर. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला केला जातो. हवेमध्ये आहे, कॅच होईल का? हो यस. आणि इथून झाली आणखी एक कॅच आउटच्या स्वरूपात मिळाली आहे विकेट टीम जीपी क्लब फुंडेला. सन्माननीय आदरणीय श्री नीलू पंडित यांना की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि आसनस्थ व्हावं. मला स्पीडअप करायचंय. स्वप्नील पाटील ताया आपण स्पीडअप करायचंय. वैयक्तिक एक सुंदर कलाकार आहे. गणेश मूर्तिकार म्हणून त्याची ओळख आहे. सुबक आणि सुंदर मूर्ती त्याच्याकडून पाहायला मिळतात. तो स्वप्नील सुरुवातीच्या काळात अंडरआर्म क्रिकेटचा चांगला प्लेअर होता आणि त्यानंतर आता ओव्हरऑल क्रिकेट पॅशन बदललं. क्रिकेटमध्ये पैसा वाढला आणि त्यानंतर पर्सनॅलिटी सुद्धा वाढल्यात. आपण स्वप्नील पाटीलला त्या संपूर्ण गतीतून यायला पाहिलंय आपण. दादर पेण तदनंतर दांबरशेत पेण तालुक्यातील एक चांगली टीम होती रावे टीम. अंडरआर्म क्रिकेटमध्ये फार मोठा वचक होता आणि तो वचकपणा आता मात्र ओव्हरऑल मध्ये पाहायला मिळतो टीम दादरचा. मेहनत आहे, कष्ट आहेत आणि त्यानंतर प्रामाणिकता आहे. ती जर टिकवली ना तर सर्व काही शक्य आहे आणि ते शक्यत उतरवले. सध्या टीम जीपी क्लब फुंडेने पलटवार केला. षटकार लागल्यानंतर तिथून निर्धाव बॉल टाकला आणि त्यानंतर आणखीन एक विकेट. हा बॉल बॅट मध्ये मिडल झाला. बॉल ऑन साइडला कॅच होईल का? व्हॉट अ पट. 100 100% एफर्ट्स दिलेत. स्वप्नील पाटील अगदी फ्रेश बॅट्समन आणि त्याने प्रतिकात्मक हल्ला चढवला होता. ऑन साइडला पण फटका पाहिला. अक्षरशः तो टाळ्यांचा कडकडाट कुठून होईल आणि तो कडकडाट झाला पुन्हा एकदा जीपी क्लब फुंडेच्या बाजूला. सर्व काही नशीब आज मात्र बदललेत. एका बाजूला नशीब खेळाडू चमकला नाहीये टीम दादर कडून आणि दुसऱ्याकडून जीपी क्लब फुंडेचे नशीब चमकलेत. वार पलटवार होतच राहतील आणि या मॅच मधील आनंद चेक करतोय आपण लाईव्हच्या माध्यमातून. आपल्यापर्यंत निर्णय जरूर येईल, परंतु धावसंख्या आतापर्यंत 42 झाली आहे. या बॉल वरती जो काही निर्णय तो आपल्यापर्यंत दाखवला जाईल. अगदी सहजरित्या आपण त्याला जज करू शकता काय झालंय काय नाही. सेव, इट्स अ सेफ. 7 बॉल 25 ची गरज. या बॉल वरती आता षटकार येणं गरजेचं आहे. या बॉल वरती एखादा चौकार येणं गरजेचं आहे. तर मात्र शेवटच्या ओव्हर मध्ये या मॅच मधील दमखमता राहील. या मॅच मध्ये जो दुय्यमपणा
प्रत्येक बॉल वरती मॅच जी काय भरकटते ना ती भरकटलेली पाहायला मिळेल. 7 बॉल 25 ची गरज. फटका चांगला, गॅप सिलेक्शन सुद्धा चांगला. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. बॉल चाललाय सीमा पार. सध्याच्या घडीला आपण ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहतोय. 400च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. नाव आहे स्वप्नील पाटील उर्फ ताया. बराचसा काल तो बॅकफुटला राहिला, चर्चेत नाहीये. फॉर्म पासून थोडाफार दूर आहे, आउट ऑफ आहे. आणि त्यानंतर त्यांनी स्वतः 6व्या क्रमांकावरती येणं पसंत केला. कॅप्टन लीड करतोय आपल्या टीमला आणि स्वतः लीड करत असताना स्वतःनी थांबवलंय सुद्धा. 6 बॉल 19 ची गरज आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. 19 ची गरज आहे. संघर्ष जारी आहे. अप्रतिम सुरुवात पाहिली या स्पर्धेला. पहिल्या मॅच मध्ये सहा बॉल 19. दादर की फुंडे, फुंडे की दादर. इथून मात्र फुंडे की गुंडे. सत्यम गोलंदाजी मधली ती दादागिरी. फुंडे के गुंडे. सत्यम भोईर ऑन फील्ड वरती आपण त्याला आता गोलंदाजीच्या भूमिकेत पाहतोय. सुरुवातीच्या काही क्रिकेट मधील फॉर्मॅटला फुंडे टीमला लीड करणारा हा गोलंदाज आज मात्र फार बदल झालेत. कारण आपण स्लॉग ओव्हरचे षटक सातत्यानं विशाल मात्रेला पाहिलं आणि त्यानंतर या मॅच मध्ये सत्यम भोईर शेवटचं षटक टाकतोय. मॅचला करूया सुरुवात. 6 बॉल 19 ची गरज. स्ट्राईक वरती बॅट्समन आपण पाहतोय अतुल, जर एक सिक्सर ठोकलाय, एक चौकार, एक सिंगल घेतली आहे, 4 बॉल केला, 7 धावसंख्या केल्यात. आता 6 19 ची गरज आहे. 3 सिक्सर आणि 1 सिंगल. फार महत्वाची मॅच आहे. इथून मात्र पुढचा प्रवास सुरळीत करण्यासाठी पहिली मॅच ही विजयी होणं फार महत्वाचं दोघांसाठी. 6 बॉल 19. सत्यमचा पहिलाच बॉल लोअर फुल टॉस. बॅट मध्ये परफेक्ट आला नाहीये, 1 धावसंख्या आली आहे. 6 बॉल 19 ची गरज असताना सिंगल पाहिली आहे आणि त्यानंतर 5 बॉल 18 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्वर्गीय रूपम स्मृती कोपरोळी आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करणारी टीम समिधा नागाव. या मॅच मध्ये जी रोमहर्षकता आहे ती काय, कारण बॅटिंग करणाऱ्या टीम ना जीपी फुंडे कुणालने बॅटिंग केली आहे. शेवटच्या 3 बॉलवरती 3 षटकार जे ठोकलेत ना तेच आता करायचे. शेवटच्या 5 बॉल मध्ये टीम दादरला 5 बॉल 18 ची गरज. स्वप्नील पाटील ऑन स्ट्राईक. हा बॉल अगदी पुढून खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर बनवला. लेंथ चांगली आहे, संघर्ष जारी आहे. प्रत्येक बॉल वरती मोठा हिट करणं या मॅच मधील ती गरज सुद्धा आहे आणि टीमला जिंकवण्याच्या दिशेनं तो मार्गही तोच पकडावा लागणार आहे. 6 बॉल 19 ची गरज असताना 1 सिंगल, 1 डॉट, 4 बॉल 18 ची गरज. चार बॉल 18 ची गरज. हा बॉल आज चाललाय, हात उंचावलेत सीमा रेषा पार. या मॅच मधून टीम दादरला अशा पल्लवित करणारा हा सक्सा. अरे एकापेक्षा एक दोघ
भी चुपता है तो क्या करे, गुलाब को तो पकडना है. या मॅचला तुम्हाला पकडायचे असेल ना स्वप्नील पाटील, तर तुम्हाला 3 बॉल मधील 2 मोठे फटके मारावे लागणार. प्रयत्न कसून करायला लागणार, मेहनत करावी लागणार. कारण समोर गोलंदाज आपण सत्यम भोईरला पाहतोय, कित्येक काल ज्यानं आपल्या टीमला फ्रंट वरून काम केलं. अगदी पहिला षटक फेकणारा, वेगवान स्विंगिंग ऍक्शन, डाव्या हाताचा गोलंदाज, ज्याला नॅचरली स्विंग आहे, तो लेफ्ट आर्म न बॉल करतोय. त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये जादुई टर्न सुद्धा आहे. आणि त्यानंतर त्याला खेळणं उजव्या त्याच्या फलंदाजाला थोडा कठीण जातो, पण यावेळी षटका ठोकलाय. आणखी एक फटका हवेमध्ये आहे, कॅच होण्याची दाट शक्यता. आणि इथून मात्र पकडली कॅच आणि इथून रंगात येणार 2 बॉल 12ची मॅच. बॉल 12ची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. या मॅच मधील महत्वाच्या गोष्टींना अजूनही संधी आहे. ही मॅच अजूनही डोलायमान आहे. ही मॅच अजूनही द्विगुणी आहे. ही मॅच अजूनही जीवित आहे. या मॅच अजूनही पराजित झाली नाहीये. तर 2 बॉल 12ची गरज आहे. नवीन फलंदाज आपण मंगेशला पाहतोय. चला मी विनंती करेन, ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या संघाच्या कॅप्टन्सला आपण विनंती करू की आपले सर्व खेळाडू स्क्वॉड मध्ये तयारी ठेवायचे आहेत. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपले सर्व खेळाडू एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये गेले पाहिजेत. चला, त्यानंतर महत्वाची सूचना आहे मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतोय, आपण ज्या स्पर्धेला लाईव्ह पाहतोय, ज्या स्पर्धेला आपण स्वतः समोरून पाहतोय, त्या स्पर्धेबद्दल आपण नंतर सांगूया. आपण 2 बॉल 12ची गरज. स्लोवर बॉल, स्विंगिंग ऍक्शन, रनआउटची शक्यता आणि हो यस, आणखीन एक मिळाली आहे सफलता. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. पहा प्रेक्षकांना महत्वाची सूचना आहे, आपण या स्पर्धेतील या मैदानाची जी सुबकता पाहतोय, चहूबाजूला लागलेले डिजिटल बॅनर्स, ब्लॅक स्क्रीन आणि त्यानंतर जे तुम्ही बसलात तो येलो कलरचा पडदा, तो पडदा दिसणं फार महत्वाचं आहे. त्या पडद्यावरती बसून आपण त्याला घाण करणं, त्याला मलिन करणं, म्हणजे या स्पर्धेची सुबकता मलिन करणं. माझा आवाज तुमच्याकडे पोहोचतोय की नाही पोहोचतोय कळत नाही, पण पडद्यावर बसणाऱ्या त्या सर्व सुशिक्षित प्रेक्षकांना पडद्यावर बसू नाहीये. येलो पडदा, त्या पडद्यावरती कोणी बसू नये. 1 बॉल 12ची गरज. आता या मॅच मधून एखादा चमत्कारच या मॅच मध्ये काहीतरी घडू शकतोय. लोअर फुल टॉस, आणखीन 1 बॉल चाला निर्धाव. टीम दादर 12 धावसंख्येच्या फरकाने ही मॅच गमावते. या मॅच मध्ये पराजय स्वीकारते आणि जीपी क्लब फुंडे या मॅच मध्ये 12च्या फरकाने हा सामना जिंकतोय. विजय पराजय हे होत असतात, पण पराभवाने कधी खचू नका. तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी दिल्या जातील फ्रेंड्स ग्रुप आयोजित या भव्य दिव्य चषकातून तुम्हाला शुभेच्छा टीम दादरला. आणि पुढच्या मॅच साठी असतील जीपी क्लब फुंडे या टीमला शुभेच्छा. मॅच मधून मॅन ऑफ द मॅच